धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, कारण दादांच्या दौऱ्यात दांडीसाठी त्यांनी आजारपणाचं कारण दिलेलं आहे। मंगळवारी रात्री मुंबईत फॅशन शोला धनंजय मुंडे उपस्थित होते। मुलीच्या फॅशन शो असल्यानं कार्यक्रमाला हजर असल्याचं त्यांनी म्हटलं, मात्र सकाळी ट्विट करून आजारी असल्याचं त्यांनी जाहीर केलं। अजितदादा बीड दौऱ्यावर असताना मुंडे मुंबईत आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीच्या चर्चा आता जोरदार सुरू झालेल्या आहेत। गेले काही दिवस पक्षात एकटं पाडल्याच्या कारणावरून धनंजय मुंडे नाराज असल्याचं सांगण्यात येतंय। आज अजित पवार बीडमध्ये असताना धनंजय मुंडे मात्र मुंबईत होते। धनंजय मुंडेंनी एकीकडे समाज माध्यमांवर आपण आजारी असल्याचं सांगत दौऱ्यात दांडी मारल्याचं सांगितलं, मात्र दुसरीकडे हेच धनंजय मुंडे हे मुंबईत फॅशन शो मध्ये उपस्थित होते। अर्थात वडील म्हणून मुलीच्या कौतुकासाठी फॅशन शोला उपस्थित असले तरी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलेले आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात। एकीकडे अजितदादा बीड दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी या दौऱ्यावर त्यांच्यासोबत दांडी मारलेली आहे आणि ते मुंबईत एका फॅशन शो मध्ये उपस्थित होते। त्यांच्या मुलीचा फॅशन शो होता, अर्थातच ते वडील आहेत। मात्र दुसरीकडे त्यांनी आजारपणाचंही कारण दिलेलं आहे। धनंजय मुंडे हे नेहमीच आजारपणाचं कारण देत गैरहजर राहिलेले आहेत। यापूर्वी देखील अनेकदा ज्यावेळी सार्वजनिक ठिकाणी सामोरं येणं गरजेचं होतं त्यावेळी त्यांनी आजारपणाचं कारण दिलं होतं। अगदी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यावेळी नाव येत होतं, त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या संदर्भातलं नाव येत होतं, त्यावेळी देखील त्यांनी आजारपणाचं कारण देत माध्यमापासून एक महिना दूर राहिलेले होते। आणि आज स्वतः मुख्यमंत्री अजित पवार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री बीड जिल्ह्यात जात असताना त्यांनी अशा प्रकारचं दांडी मारणं हे नक्कीच चर्चेला कारण ठरलेलं आहे। परंतु दुसरीकडे जर ते आजारी होते तर काल रात्री ते मुलीच्या फॅशन शोला कसे काय उपस्थित राहू शकतात, अशा प्रकारची देखील एक चर्चा उपस्थित झालेली आहे। आणि ज्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण अधिवेशन काळात देखील एकाही दिवसाला हजेरी लावली नव्हती, त्यावेळी दांडी मारली होती। त्यानंतर देखील कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे दिसले नव्हते। त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत आज सकाळी ते पहाटे अजित पवार यांच्यासोबत बीडला जाणार असल्याची देखील माहिती मिळाली होती। परंतु अचानक त्यांनी सकाळी ट्विट करत सांगितलं की मी आजारी असल्यामुळे या बीड जिल्ह्यात दौऱ्याला जात नाही आहे अजित पवार यांच्यासोबत। परंतु आता आलेली जी क्लिप समोर येते, जे फॅशन शोला उपस्थित राहिलेले होते, त्यामुळे नक्कीच या प्रकारची एक ते नाराज असल्याची चर्चा मात्र होताना दिसून येते। निश्चित धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय की अजित पवार बीड दौऱ्यावर असताना धनंजय मुंडेंनी आजारपणाचं कारण देत ट्विट केलं आणि दुसरीकडे ते मुंबईत मुलीच्या फॅशन शोसाठी उपस्थित होते, त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। अजित पवारांच्या बीड दौऱ्याला धनंजय मुंडेंनी दांडी मारली, कारण ते आजारी असल्याचं कारण अजित पवारांनी दिलंय। धनंजय मुंडे त्यांची तब्येत बरी नसल्यावर त्यांनी कालच मला सांगितलं की मी आज ॲडमिट होतोय दुपारी 2 वाजता, त्याच्यामुळे मला येता येणार नाही। माझ्या मनात असलं तरी त्यांची तब्येत थोडीशी खराब झालेली असल्यावर त्यांना दवाखान्यात ॲडमिट होणं गरजेचं होतं।